राज्यामधल्या नेत्यांकडून छगन भुजबळांची भेट घेण्याचा सिलसिला सुरू आहे। पंकजा मुंडेंपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांनी छगन भुजबळांची भेट घेतली। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची बुधवारी भेट घेतली। मुंबईमधल्या जे रुग्णालयात जाऊन त्यांनी ही भेट घेतली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले भुजबळ सध्या डेंग्यू सदृश्य आजाराने जे रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत। भुजबळ समर्थकांच्या माळी मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट घेतल्याचं बोललं जातं। मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यामुळे भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता ही भेट झाल्याचं पत्रक काढून भुजबळांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलं होतं। पंकजा मुंडे यांची फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होत असलेली घुसमट आणि मराठा मोर्चा त्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्त्वाची मानली जाते। पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ शेकापचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी देखील भुजबळांची जे हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।